नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आदिवासी वाडी वस्तीतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून गणेश उत्सवाची सुरुवात। पत्रकारांची संकल्पना वकिलांकडून साकार। मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून या गणेश उत्सवात काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने पत्रकार संजय कांबळे यांनी आदिवासी वाड्यापाड्यातील मुलांना आजच्या दिवशी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याची संकल्पना ॲडव्होकेट भरत काळूराम भोईर पाटील यांना सांगितली। तात्काळ त्यांनी याला होकार देऊन कैलासवासी अश्विन शरद भोईर पाटील यांच्या स्मरणार्थ तालुक्यातील कोणावाडी या आदिवासी वस्तीत जाऊन शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। त्यामुळे त्यांनी हा एक वेगळा आदर्श गणेश मंडळांपुढे ठेवला आहे। कल्याण तालुक्यातील म्हसकळ ग्रामपंचायत हद्दीत कोणावाडी ही आदिवासी वस्ती असलेलं छोटं गाव। 25 ते 30 घरांच्या या वस्तीत स्वातंत्र्यानंतरही शिक्षणाची गंगोत्री अद्याप आलेली नाही। वस्तीत 30 ते 40 मुले असतानाही येथे ना अंगणवाडी ना झेडपीची शाळा। दहिवलीचे युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ राऊत हे जमेल तसे येथे येऊन या शासकीय सोयीसुविधेपासून कोसो दूर असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे समाजसेवेची आवड आणि सामाजिक जाणीव असणारे पत्रकार संजय कांबळे यांनी या मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला। आज संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचे आगमन होत आहे। मिरवणुका, देखावे आणि इतर गोष्टींवर हजारो लाखोंचा खर्च केला जातो। याला बगल देऊन काहीतरी वेगळं करण्याचा हेतू त्यांनी वरप गावचे नामांकित वकील ॲडव्होकेट भरत भोईर यांना बोलून दाखवला। त्यांनी तात्काळ याला सहमती दर्शवून कैलासवासी अश्विन शरद भोईर पाटील यांच्या स्मरणार्थ या मुलांना शालेय बॅग, खाऊ, कपडे आदी वस्तूंचे वाटप केलं। यावेळी या आदिवासी विद्यार्थ्यांनी नैसर्गिकरित्या बनवलेला बुके देऊन पत्रकारांसह वकील, त्यांच्या कन्या साक्षी भोईर, आरुषी भोईर यांचे स्वागत केले। शिवाय कैलासवासी अश्विन भोईर याला श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। या प्रसंगी सगळे भावुक झाले होते। येथील सुविधांची वानवा सोमनाथ राऊत यांनी बोलून दाखवली। तसेच असे आदर्श सर्व गणेश मंडळांनी घ्यायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केलं। यावेळी नारायण मुकणे, संजय मुकणे, कृष्णा आंध्रे, यशवंत वाघ, पप्पू मुकणे, शुभांगी राऊत, देऊ राऊत, पत्रकार संजय कांबळे, ॲडव्होकेट भरत भोईर पाटील, हिमांशू कांबळे, साक्षी भोईर, आरुषी भोईर आदी मंडळी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। सर्वांना यस न्यूजच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन होत आहे। मोठ्या भक्तिभावाने लोक गणरायाचं स्वागत करत आहेत। सार्वजनिक मंडळ असतील, घरगुती गणपती असतील किंवा अनेक संस्था असतील, ते गणरायाचं आगमन करत आहेत आणि यासाठी भक्तिभावाने पूजा केली जाते, आरत्या केली जाते, लाखो रुपये खर्च केले जातात। परंतु काही व्यक्ती यांना बगल देऊन एक मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून आजच्या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करतात। असेच आपल्या सोबत वरपगावचे ॲडव्होकेट भरत काळूराम भोईर पाटील हे आहेत आणि त्यांनी आज असा निश्चय केला की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचं आगमन होत असताना त्यांचा जो पुतण्या मागच्या वर्षी माळशेज घाटामध्ये अश्विन काळूराम भोईर पाटील याचं अपघाती निधन झालं होतं, तर त्याच्या एक आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी आज आपल्या या कोणावाडी म्हणजे कल्याण तालुक्यातील मस्कल ग्रामपंचायतमध्ये जे गाव आहे, आदिवासी वाडे आहे कोणावाडी, इथे शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे। बॅगा असतील, खाऊ असतील किंवा इतर साहित्याचं वाटप केलेलं आहे। आज आपल्या सोबत ते आहेत, त्यांना आपण विचारूया की बाबा त्यांनी या संदर्भात आज गणपती उत्सव असताना त्यांनी ही कल्पना किंवा ही संकल्पना त्यांनी कसं राबवण्याचा प्रयत्न केला, तर काय सांगाल? मी ॲडव्होकेट भरत पाटील भोईर। आज मला कांबळे साहेब यांच्या संकल्पनाने मला एक प्रोत्साहन मिळालं आणि मी हा अशा पद्धतीने पूर्वीही करत असतो। परंतु माझा पुतण्या अश्विन शरद भोईर याचा अपघाती निधन झाला असल्याने त्याच्या आत्मशांती मिळण्याकरिता मी माझ्या मुली यांच्या तर्फे मी छोटासा एक खारीचा वाटा असा उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे किंवा त्यांना काय मदत करता येईल हे मी प्रयत्न भविष्यामध्येही करताना आधी केलेली आहे। आपल्यासोबत युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ राऊत
म्हणजे आमचे सोबत आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ज्या कल्याण तालुक्यात असेल किंवा आसपासच्या आदिवासी वाड्या वस्त्या असेल, पूर्णपणे त्यांनी ते सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. त्यांना काय मदत असेल किंवा त्यांना काय सहकार्य असेल ते करत असतात. त्यांना आपण विचारूया, आज ते आपल्यासोबत आहेत. त्यांना या संदर्भात आज जो आपण उपक्रम राबवला त्या संदर्भात त्यांना कसं वाटतंय आपण त्यांना विचार. बोला सर. खूप खूप पहिल्यांदा तर भरतदादांचे धन्यवाद की त्यांनी आमच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आणलं. खूप साऱ्या समस्या आज दिवशी पाडवण्यात येत असतात. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे शिक्षण नसणं. आणि शिक्षण नसल्या कारणाने त्यांना खूप साऱ्या अडचणीत असतात. आणि यासाठी युवा संस्कार संस्था किंवा मी आदिवासी पाड्यांवर जिथे शाळाच नाहीत, ज्या वस्त्यांवर शाळा तिथे आपण अभ्यास वर्ग चालवतो मोफत. तर तिथे कुठेतरी मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज लागत असते आणि ती उणीव भरवण्याचं काम किंवा भरून काढण्याचं काम भरतदादांनी केलेलं आहे. खूप सारे त्यांचे जे पालक वर्ग आहेत म्हणजे ह्या मुलांचे, ते कुठेतरी रोजगारदारीसाठी जातात किंवा हातावर कमवत असतात. त्यामुळं त्यांना हे सर्व करणं शक्य नसते किंवा त्यांची जी हजेरी आहे ती 300-400 अशी असते. आणि मग त्यातून त्यांना 400-500 रुपये बॅग घेणं, शैक्षणिक साहित्य असेल, मुलांना शाळेत जायला लागणारा खर्च आहे, तर ते त्यांना कुठेतरी पेलवत नाही. आणि कुठेतरी ते आपण मदत केलेली आहे तर त्याचा कुठेतरी त्यांना मुलांना फायदा होणार आहे. ते नक्कीच ते लोक शिकून पुढे जाऊन मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतील व ते पुढे जाऊन चांगले कोणतरी होतील. आणि त्यांना देखील आपण असं शिकवतो की तुम्ही मोठ्यांना देखील इतरांना मदत करा. आणि खूप चांगला उपक्रम आहे. गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि सर्वजण खूप आनंदी आहात, उत्साहात आहात. मोठा जल्लोष होत आहे. आणि कुठेतरी असे काही घरं आहेत किंवा असे कुटुंब आहेत की ज्यांच्या घरी फूल देखील पेटत नाही. तर अशा लोकांसाठी तुम्ही मदत करता, खरंच खूप खूप धन्यवाद तुमचा. आपण पाहिलं आज गणरायाचं आगमन होत आहे आणि गणरायाला विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं. आता आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर वाहतूक कोंडीचं मोठं विघ्न आपल्यावर आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होतात. माझी आज या गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे की खड्ड्यातून आपला सुखाचा प्रवास करा. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्या. आणि जे आपण गणेश उत्सव साजरा करताना निर्माल्य असेल किंवा इको फ्रेंडली, शक्यतो इको फ्रेंडली गणपती साजरा करा, जेणेकरून निसर्गामध्ये प्रदूषण होणार नाही, पाण्याचं प्रदूषण होणार नाही, वायूचं प्रदूषण होणार नाही याची देखील आपण काळजी करा. आपल्या महाराष्ट्र शासनाने डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याला देखील तुम्ही प्रतिसाद द्या, जेणेकरून आपला नैसर्गिक जे सौंदर्य आहे ते टिकून राहील आणि खऱ्या अर्थाने आपण बाप्पाचं आनंद मोठ्या प्रमाणात साजरा करावा आणि इतरांना त्रास होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यावी. ही आपणा सर्वांना आजच्या निमित्ताने मी विनंती करतो. मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, कोणावाडी, कल्याण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.